पण मी नेता नाही, मी कार्यकर्ता आहे. मी या भावा बहिणींची बहीण आहे. म्हणून मला नुसतं येऊन जायचं नव्हतं, तर मी पूर्ण शिवसेनेला वरपासून उद्धव साहेबांनाही मेसेज केला की साहेब अशाचे मुलं बसलेले आहेत, अशाचे विद्यार्थी, अशाचे युवा प्रशिक्षणार्थी बसलेले आहेत, तिथे मला जायचंय. पण त्याच्यासाठी तुमची साथ हवी आहे. नुसतं भाषण करून मला यायचं नाही, तर त्यांना कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे म्हणून जायचंय, असं मी कालच सांगितलं. तुम्हाला वाटत असेल व्हिडिओ कॉलने याच्या त्याच्याने त्याचं बोलून जर प्रश्न सुटले असते तर नक्कीच सगळ्यांनी फक्त मोबाईल घेऊनच फिरले असते. इथे आझाद मैदानावर बसायची वेळ आली असती का आपल्याला? आमदार, खासदार, मंत्री होतात, पण मात्र आपल्या जीवावर निवडून येतात, मात्र मोठ्या मोठ्या गोष्टी करतात आणि खालच्या तळागाळातले आपण ते म्हणतात फॉरेनचं शिक्षण आलं पाहिजे, हे झालं पाहिजे, व्यवसाय केला पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. पण व्यवसायाला भांडवल जर आमच्याकडे असलं असतं ना साहेब, तर आम्ही इथे बसलो नसतो आणि 6 आणि 7 आणि 8 हजारावर नोकरी मागितली नसती, आमच्याकडे जर तेवढं भांडवल राहिलं. आमच्या आई वडिलांना एका वेळेचं जेवणाची भ्रांत पडते. आमच्या आई वडिलांना लेकरं बाळांना कसं जेवण द्यावं असं वाटतं. दादा, आवाज हा तुमच्याच खानदेशाचा आणि नाशिक विभागाचा आवाज आहे, या महाराष्ट्राचा आवाज आहे. तो एवढा लवकर बसणार नाही. तो बसला असताना दादा तर मीही सत्तेत दिसली असती. मी सत्तेत नाही, मी संघर्ष करणारी लेख आहे. चालू आहे म्हणून तुम्ही पण तुमच्याकडे चाललोय. तुम्हाला एक व्हिडिओ वाचून दाखवतो, 3-4 हे बघा. मी म्हणालो लाडक्या भावांचं कधीपासून प्रेम आलं, सगळे तर भाऊ गेले निघून, पण बोललो लाडक्या भावानं पण आम्ही करणार. देशातलं पहिलं राज्य आहे प्रशिक्षण भत्ता 6,000, 8,000, 10,000 माझ्या पोरांना, युवकांना देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला. आता ते 6 महिन्याची ट्रेनिंग करतील, तिथं त्यांना परमनंट जॉब लागेल. बघा ताई, ताई आम्ही मागत नाहीये. मी 6 महिन्याचे एक्सपिरियन्स ते सर्टिफिकेट पण देणार आहे, मानधन पण देणार आहे. आणि आमच्या सर्वांची अशी अपेक्षा आहे की 10 लाख लोकांमध्ये कमीत कमी 50% लोकांनी तिथे ज्या आस्थापनामध्ये ते प्रशिक्षण घेत आहे तिथे ज्याने परमनंट रोजगार मिळेल, एक मोठी क्रांती रोजगारच्या क्षेत्रामध्ये या योजनांचे. ठीक आहे, ही पहिली दुसरी झाली, तिसरी पण आहे का? तिसरी पण आहे का? चौथी पण दाखवा. हाताला काम मिळालं पाहिजे. चौथी पण म्हणून आपण त्या ठिकाणी संवारी शिकासारखी योजना आली की ज्या योजनेमध्ये आमच्या मुलांना ज्या आस्थापना नोकरी देतील त्या आस्थापनांना 1 वर्षापर्यंत या मुलांचा 10,000 रुपयापर्यंतचा पगार हा सरकार देत आहे. 10 लाख लोकांना आपण नोकऱ्या देतोय, त्यातल्या जवळपास 1.5 लाख लोकांना नोकऱ्या आपण